महाराज हा बोला. गाडी चालू करायची ना 100%. आता समोरच्या मंडळाची बारी झाली झाली पात्र दाखवलं काही शंका विचारल्यात हो हो नाही का हो हो आपल्या शंकेची उत्तर दिली बरोबर ती आपण सांगूच बर बरं का हा. पण महाराजांनी त्यांच्या खडेबारीतून हा 3 शंका विचारल्यात बरोबर बरं का ते गवताचं काहीतरी विचारलं बर ती पण सांगणार आहे बर आणि महाराजांनी आमच्या आत्ताच पेरायचं आत्ताच उगवायचं नाही का मी काय म्हणतोय आहे ना की बर ती एक शंका विचारली महाराजांनी बर बरं का हा. महाराज ही शंका ना आज सांगून जाणार तरच गावड्याच्या अवलाद चालणार सोडणार पुरावा घेऊनच आलोय तुम्ही सुरुवात करा आणि ती पण सांगणारच आहे कोणती पिंडीची हा ती पण सांगणारच आहे पण ही आत्ताच पेरायचं आत्ताच उगवायचं आत्ताच खुडायचं बिन पाण्यावर वाचून शिजवायचं बिन जळा वाचून शिजवायचं हा स्वयंपाक कलियुगामध्ये कुणी केला केला नाही का ठीक आहे. तरगर आडाडी खाला परंतु त्याच्यापाशी मायेचा आहे जरा. हा नाही का हा श्रीहरी हेच माझा घडो देवाचे भजन हेच माझा घडो देवाचे भजन आणि काय ध्यान नाही कोठे पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्य भोग भोगती मदन हा विचारू माझा गुरुनी नमस्कारू गुरुदेवा बैल पारू पावरी मज ध्यान मूलम गुरुरमूर्ती पूजा मूलम गुरुपद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरु कृपा नारायणम नमस्कार देवी सरस्वती गाते तथोचन मुदीरे कराग्रवसत लक्ष्मी करमध्ये सरस्वती हा कर मुळे तू गोविंद प्रभाते हॅलो अरे अरे विठ्ठल अरे अरे विठ्ठल अरे अरे विठ्ठल
हा काय तरी कमी पडत नाही हॅलो हॅलो मी कला कुसरी काही एका जनादी तुमचा दास एका जनादी तुमचा दास त्याचे आस पुरवावी वैकुंठी
बाईशी तुम्ही लिहून कळवली, त्याने करून धनास फार संतोष झाला. जाणून धनाने तुमच्या गावचे आभादी करिता दान वैराग्याचा हे दया क्षमा शांती हे ताबडतोब रवाना केले. माऊच्या मजकोरी बहुताच काय केलं महाराज? काय केलं? माऊच्या मजकोरी बहुताच याचा अंगीकार करून वहिवाट चालू ठेवणे, या कामी कोणाची हरकत धरू नये. मागाहून सदर्म पंथाची स्वारी येणार आहे, तेव्हा तुम्ही आपले हुशारीने राहा. एका जनार्दनी शरण हे अभयपत्र दर्शविले जाईल. हॅलो हॅलो जोहर माझा जोहर ऐका वाजवर ऐका वाजवर वा
वा रे वा 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 उंडकी निघाली बाजाराला बाजाराला बाजारात दाराची गोल मजला राहत करू नका द्याना माझ्या राहताकडे का पाहना आलंच माझं कान उंडकी निघाली बाजाराला बाजाराला तुमचा बैल का मारना बैल का मारला तुमचा बैल का मारला माझला तात करू नका द्याना माझ्या ताताकडे का पाहना उंडकी निघाली बाजाराला बाजाराला तुमचा टाळ का मोडना अहो तुम्ही काय म्हणला तुमचा टाळ का मोडना नाही का अहो एक टाळ मोडून भजन कसं करायचं अहो करता येतो येईल ना बर बर ठीक आहे तुमचा टाळ का मोडना मजला भिंगरी करू नका द्याना माझ्या भिंगरीकडे का पाहना आणि उडगी निघाली बाजाराला बाजाराला तुमचे वस्त्र का फाडना मानी मजला पिंजून पिंजून का द्याना माझ्या पिंजण्याकडे का पाहना उंडगी निघाली बाजाराला बाजाराला पिंजून पिंजून केला पिळून
हॅलो 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 तुम्ही पात्राची तयारी करा मी आलो दोन हॅलो. रामकृष्ण हरी महाराज लक्ष द्या. हा बोला जय जय रामकृष्ण हरी. जय जय हरी बोला. हा आता मगाशी महाराजांना प्रश्न विचारला आपण उत्तर देतो म्हणे आणि महाराज उत्तर देणार ना पुरावा सहज देणार आज पुरावा घेऊन आलोय. 2 मिनिटं हा काय त्या अगोदर त्या अगोदर काय त्यांनी आपल्या शंकेची काही उत्तरं दिलेली आहेत त्यांनी आपल्या त्याच्यावर जरा चर्चा करा नंतर तुमचं काय पुरावा असतील ते दाखवा. सांगतो हा तुम्ही आपण जे प्रश्न विचारलेत ना हा तुम्हाला उत्तर कितपत पडली तर 100% पटलेलं नाही. नाहीत ना हा. पण चुकीचं आहेत चुकीचं आहे. आहेत ना पूर्ण चुकीचे आहेत महाराज. बरं का महाराज महाराज म्हणलं तर तुम्ही म्हणलं वरचा विचारला मी खालचा विचारतो नाही का हा म्हणून महाराजांनी ते विचारलं. काय महाराजांनी एक तिथं प्रश्न तयार केला हो कनकदासांचा. हो त्यांच्या बरोबर जे होते आम्हाला इथे मान्यच आहे पण ते आम्ही विचारलं नव्हतं बरं का. आम्ही हो. काय विचारलं होतं जसे तुकाराम महाराज संत आपलं सध्या वैकुंठाला गेले तसा एक धनगर गेला सध्या वैकुंठाला हे तुम्हाला विचारलं होतं महाराज. हे जाऊ दे आपल्याला बरोबर पटलेलं आहे विचारलं उत्तर. होतं. महाराज उत्तर चुकीचं हा. आहे बरं का आता जरा काय आता फास्ट आता बोलायचं आहे मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे महाराजांचं. हा महाराज आत्ताच करायचं आत्ताच उगवायचं सगळं आत्ताच करायचं नाही का. आत्ताच करायचं ना हात लावता फोडायचं बिन पाण्याविना सुजवायचं बिन जाळाविना वगैरे वगैरे. कलियुगामध्ये हा स्वयंपाक कुणी गेला कोणी केला आणि कोण कोण जेवले. महाराज ग्रंथाचं नाव सांगत नाही बरं का पण पान क्रमांक आहे बघा 328 अध्याय क्रमांक 38. महाराज बघा जरा पुस्तक उघडून आणि एका वाक्यात उत्तर देऊ का पूर्ण 38वा अध्याय वाचला ना वाचायला लागेल तो आपल्याला कळेल. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला नाही पडलं तर माझ्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे बघा केलाय मी अजून पूर्ण वाचलेलं नाही महाराज वाचायचं बाकी आहे अजून. तर भिवबाईंनी धुळेश्वरासाठी हा स्वयंपाक केला होता बरं का महाराज. भिवबाईंनी धुळेश्वरासाठी हा स्वयंपाक केला होता. आणि सांगा तुमच्या बारीक फुटच्या बरोबर आहे की चुकीचं आहे. तुम्ही चुकीचं म्हटलं ना मी आज पुरावा नाही चुकीचं कसं म्हणते राव पुरावा आहे ना आपल्याकडे. काय ग्रंथाचं नाव सांगायचं काय पुराव्याची आवश्यकता नाही. ऐका घेऊ ऐका जरा त्यांना उत्तर पोचलं. नाही नाही ग्रंथाचं नाव पाहिजे तर सांगून टाकू काय ठेवायचं जरा 2 मिनिटं आपल्याला पण काही शेवटचं भजन करायचं नाही त्यांना किंवा शेवटचं भजन करायचं नाही किंवा ह्याच ग्रंथावर भजन करायचं नाही. नाही की अनेक ग्रंथ आहेत. नाही बरं. महाराज उपलब्ध केलाय मी अजून काही पूर्ण वाचलेलं नाही बरं का. हो महाराज जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बोला बोला तुम्ही मगाशी काय म्हटलं माहित आहे का काय जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ना हो गावडे जावलं सांगणार नाही असं बोललो मी. असं का म्हटलं काय म्हणलं ते नका बोलू नंतर बोलू त्याच्यावर. त्याचं मंथन करा बरं का. शेराला हा 6वा शेरा असतो लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट त्या पेंडीचं नाही का पेंडी जमिनीवर आपटली आणि त्याच्यातून कोण जन्मास आलं का काय. हो हो हा तर ओवी तुम्हाला सांगतो मी बिरदेवाने काढलं हाताचं कंगन जमिनीवरती मारलं त्यानं सटानं उगवली हरणी हिरवीगार तिथं बिरदेवाची माया आगात आहे कुठं गवताची पेंडी देवानं बांधली धरणी माथ्यावर जोरानं आलवली प्रगटला पुरुष तिथं मायंदार गडी बिरोबाच्या भक्तीची चढली तिथं कडी. बरं का कोण माहितीये का मायंदार धुळाबा असं नाव आलंय बरं का. एकच नाव आहे जसं आपण टोपण नाव म्हणतो ना तसं मायंदार आणि धुळाबा बरोबर का. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि नसेल तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला पटल नसेल तर. आणि आपल्या तुळशीराम महाराजांना काहीतरी विचारलं घेऊ नाही ते मला काही विषय समजला नाही. मला पण काही समजलं आई नाही. मेली हा? आणि मुलग्याने काय प्रेत एकट्यानेच नेला असं काहीतरी विचारलं ना. आणि त्यांचा पात्राचा
विषय काय आहे तुम्हाला कळला का काय 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 कळलं अहो कळलं का नाही तुम्ही असं काय तुम्हाला म्हणता? जर कळलं असेल तर तुम्ही बोला बर असू दे बोलू त्याच्यावर आपण बर ठीक आहे महाराज पुढच्या बारी तुमच्या सांगायचं चुकीचं आहे का बरोबर आहे ते सांगायचं आज बरं का हा ठीक आहे आता तयारी झाली का आता तयारी झाली झाली ना हो कासरा बिसरा सोडून सगळी तयारी झालेली आहे झाली ना हो आता काही एसएनपी घालायची नाही कासरी बी लावायचं नाही चालू दे ठीक आहे राम राम मंडळी झोप आलेली नाही ना हॅलो हॅलो धार मारली आता काय करतो एक तास चुळीतच बसलो होतो गेलो ए जोडीदार कोणाचं कोण आहे हे सांगितलं पाहिजे अहो महाराज हिला गण चढलाय जगन्नाथपुरीचा विश्वजित राजा आणि त्यांच्या दरबारातले आम्ही तोरफळ आहोत जोडीदार एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही डायरेक्ट 5 घोडे घोडा लावतो कसा बघ आता आणि उद्या घोडा कसा लागतो ह्यो पण बघ महाराज मला तुला जर काढला असेल तर उद्या ये तुला लावतो म्हणजे कसं करायचं ते तुला काय समजणार तू अरे भजन कशाला म्हणतात शास्त्र कशाला म्हणतात कळलं तुला उद्या गाठ घे उद्या महाराज बोला काय झालं माहित आहे का काय झालं थोडासा चुटका मारला हा फक्त पांढऱ्या पाण्याच्या ग्रामस्थासाठी हा. आणि ते पण मनोरंजनासाठी हो काय त्या माता बहिणींच्या पाया पडायचं तुम्ही काय वाईट घेऊन मानून घेऊ नका गोडा मनाबल लावता येतो आणि लावला तर लय काय नाही पण 15 दिवस गोडा उतरणार नाही लक्षात ठेवायचं काय म्हणला कुठनं आलास अरे कुणाच्या बॅनरवर भजन करतो बघ भाड्याच्या भाड्या भाडुत्री आणलाय तुला बॅनर बघ कुणाचं आहे ते बॅनर बघ कुणाचं आहे काय म्हणला इकडं कुठने आलास स्वतःच्या बॅनरवर भजन करून मग बोल भाडुत्री भाडे गोळा करून आणणार आहे काय झालं महाराज माहितीये का काय झालं बोलता बोलता काय झालं माहितीये का काय झालं अव नाव घालवलं याव साऱ्यानी काय काय करी अरे आणला या राव भाड्यानी काय करे झोपायचं नाही पांढऱ्या पाण्याचं पैसे सगळं वसूल करून जायचं आणि आणला या राव भाड्यानी आणि हा हानुका याला मी जोड्यानी महाराज
सकाळच्या हाय, पारी हाय, काही हाय. वाईट बोलायचं नसतं आणि मी बोलणार पण नव्हतो. फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी ग्रामस्थांची अपेक्षा होती म्हणून एक गाणं म्हणलो. पण काही पण बोलून गेला ना सोडणार नाही. हाय तुझ्या आईचं कांड ही पैदास कुठली असते सांगतो तुम्हाला. अरे काळ करून तोंड दिला पाण्यात सोडून तवा फुटलंय भांड. अरे कोण तुझी आई न कोण तुझा बाप कळू दे जगाला. काय प्रकार झालाय माहितीये का. हाय माहिती काय ये घरात प्रकार काय घडला काय लागला लग्नाआधी ह्याला बोला. अरे बाबा इतकं नको. माझ्याकडे लय आहे सकाळपर्यंत बारूड म्हणायची बी गरज नाही. अरे बाबा हो की बरोबर आहे. नंदाच्या पोरा नंद किशोर आवाज बसलाय जरा महाराज. बसलाय ना. अरे नंदाच्या पोरा नंद किशोरा तुला मोठ्या खड्या टोपान बर दिवसा नाही पावसा काढला तुला विजा बापान. बर दिवसा नाही पावसा काढला रे तुला तुझ्या खात्रीचा बापान. बर पावसा बर दिवसा कसा काढलाय कृष्णाचा जन्म किती वाजता झालाय रात्रीच्या 12ला. बरोबर आहे. कितीचा 12ला झालाय ना. हो नाही पावसा भर दिवसा काढला तुला रे विजा बापान. ग्रामस्थ मंडळ बारूड पाहिजेत का हेच लागू दे. काय पाहिजे सांगा. हेच पाहिजे. राहू नको तू अभिमानात. अरे निघून आलोय असा म्हणत ठेवून जिद्द झालं सिद्ध. कमी पडत नाही जिद्द असती. पेटून उठलं की पेटून दुखतो सोडित नाही. ठेवून जिद्द झालं सिद्ध आलं घालून मिसाकडे. अरे ही नाही अशी किती बी आणलं तरी घाबरत नाही. किती आणलीस तू माकडं काय म्हणतोय. किती आणलीस तू माकडं माझं करतील काय वाट. वर केसाचा बांधून बुचडा बाई गे. टाळवाले जरा करंट येऊ दे तुम्हाला माझ्यासारखा. वर केसाचा बांधून बुचडा बाई
मागायाला हिजडा बाळे कळालं नव्हतं पहिलं आज कळालं बरं का काय अरे कळालं नव्हतं पहिलं तू बायकोचा बैल कळालं नव्हतं पहिलं, ह्यो बायकोचा बैल. 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 काय झालं माहितीये का? काय अरे याचं कामात सगळं सैल 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 याचं कामात सगळं सैल सैल बायकोचा बैल जगन्नाथपुरीचा विश्वजित राजा आणि ह्या विश्वजित राजाचे दोन दोरफळ आहेत बरं का काय दोरफळ आहेत तुमचा नाम एकदम बहार हाय धन्याई का जरा थोडा विचार येतंय तुम्हाला बी येतंय बरं का चालायची बोलायची कराय सवय मैलाची भले भले बुवा सगळी शिकून ठेवले तर बरं का सगळी उठली तर पुरणार बी नाहीस धन्याई का जरा थोडा विचार करा चालायची बोलायची कराय सवय मैलाची पुढे काय आणि सोडा पहिली संगत ह्या नंदी बैलाची 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 बस बस महाराज चला एक मिनिट रेडा घोडा पाडा गाडो बैल कुत्रा मांजर लांडगा बोकड सगळा सोडून सगळा आहे माझ्याकडे थांबतो आता बस महाराज झाली तेवढी मस्करी बाद झाली बस बस आता आपल्या राज्यावर ध्यान द्या काय झालं राज्यावर तुमच्या आता काही झालेलं नाही बर परंतु आपलं राज्य जसं सुखी आहे बर तसंच राहू द्या बर आणि पहारा बरोबर ठेवा बर बर हा आपल्याला काय तुम्ही आज जास्त आनंदात आहे काय आहे खांद्या वाटता काय करायचं काय नाही खाली हात खाली तुम्ही पण खाली घ्या ना मग तुमचं खाली कसं लागतंय खालीच लागणार खालीवरच आलं पाहिजे सुधरा जरा त्याच्याशिवाय मुंग्या येणार नाही हा बर बर मी काय म्हणतोय तुम्ही आज लय खुश दिसताय होय तुमच्यासाठी बायका आणू का अहो एक नंबर राव काम होईल त्या बायका आणि टाळी अरे मग आता बायका अरे तुझ्या आनंदात दुग्धर्शन करायला येऊ म्हणून टाक सांगतोय आणि तू म्हणतोय त्या टाळी आता तुम्हीच म्हणताय बायका कोण आहे महाराज आहे का तुझा सेवक आहे मी सेवक आहे सेवक
मग जावा आणि त्या वरच्या आईच्या नृत्यांगणाला बोलवून या. वरच्या या राहतात का त्या? हा वरच्या आईला राहत्यात. हा चला कोण राहतात? बाबा काय करत आहे? अरे वा वा. या रे. काय करे टाळ वाजवा. टाळ वाजले पाहिजे. कलावती हे बेटा बाबा आली तू आले ना. हे बघ तुला पुरुष सूचना म्हणून सांगतो. हा हे बघ इथे बाळूमामाचं मंदिर आहे. हो हा हो. तुझ्या लक्षात असलं पाहिजे काय बरं? बाळूमामाला आपण शपथ घातलेली आहे. होय. म्हणजे शब्द दिलेला आहे. आपला खेळ आहे डोंबाऱ्याचा नाही का? हो आणि ह्या डोंबाऱ्याच्या खेळातून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह आपण भागवत असतो. बाबा हे काय सांगायची गरज आहे का? हे तुला माहितच आहे. आपली उपजीविका तर आपल्या खेळावर तर चालते. होय हो तेव्हा बाळूमामाला शब्द दिलेला आहे दिवसाभराच्या धंद्यातून जो काय पैसा जमेल तो मामा अर्धा पैसा तुम्हाला आणि त्या अर्ध्या पैशाचे वाटेकरी आम्ही दोघं आहोत असा मी शब्द दिलेला आहे. तेव्हा कलावती ही लोक जे आहेत ना हा घाबरायचं नाही कुणाला. तुला वाटेल जर का त्या मधल्या आळीला गेले हा पैसा नसू दे देऊ दे नसेल त्यांच्या खिशात काय बी देणार नाहीत. पण तुझा घाबरायचं नाही कुणाला. काय देतील ते घे. रुपये 2 रुपये 10 रुपये 5 रुपये ते देतील ते घे. म्हणजे आता आपण जे खेळाचं सादरीकरण केलं होय म्हणजे आपली पोटाची उपजीविका भरण्यासाठी हो, तुम्ही हो. म्हणताय की जा आणि प्रत्येकाकडून काय काय कोणी तुला देईल ते घे. मी ह्या साईडला बघतो मला कोणी काय देईल ते घेऊ. म्हणजे आपला पोटाचा उदरनिर्वाह कसा तरी आपल्याला भागायचाच आहे ना. अगदी बरोबर. पोटाचा उदरनिर्वाह होय. करायलाच पाहिजे. आणि शब्द दिलाय देवाला. आणि त्यात तुम्ही बाळूमामाला शब्द पण दिलाय. मी शब्द पहिलाच दिलाय हा जो धंदा होईल त्यातला अर्धा पैसा बाळूमामाचा अगदी बरोबर आणि अर्धा पैसा आपल्या दोघांचा. बरोबर बरोबर. तेव्हा तू बिंदास जा. नाही, नाही. घाबर फक्त लक्षात ठेवते मध्ये
चाळीचे लोक आहेत ना हा त्यांच्यावर ध्यान ठेव. आताची पिढी बरोबर नाही. हा तू एवढी देखणे रूपवंत नाही का? बरोबर बरोबर. आताच कलियुग कसं आहे, तुला कोणतरी म्हणेल पैसे देतो, हा. ये ह्या बाजूला, घाबरायचं नाही. बाबा हा. डोंगराची पोर आहे, मी अशी तशी घाबरीन का? हा, आपल्या पिढीचा धंदा आहे, हो. आपल्याला घाबरायची काय गरज नाही. ना. तेव्हा समोर फक्त सांभाळ. हा ती मधली आई आहे ना, हा ते आहेत म्हातारी माणसं, बर पण नजराले वाईट आहे त्यांच्या, हो तेवढं सांभाळ. खरंय हा खरंय. चल. चला. काम करी काम
माझ्यावरची लोक अतिशय उदार मनाचे आहेत बरं का. हा बहिणच ना तू म्हणजे आपली जशी आपण कला दाखवली तू पण- तशी आपली कमाई पण झाली. तिकडे महिला गेली होतीस ना हा कोण काय बोललो नाही कोणी सुद्धा काय नाही बोललं. अजिबात मी ह्याचं नाही त्यांना मी घाबरते व्हय. हा तू का माझ्या मागे लागलायस हा काय पाहिजे काय तुला ए म्हाताऱ्या काय पाहिजे दिलंस का 5-2 रुपये दिलंस मग कशाला मागणी पोरगी माझी एवढी देखणी आणि म्हाताऱ्या मागायचं बसून म्हणतो देणं नाही गेलं मागे लागले हा बाबा आजची खरं आपली उपजीविकेची काय झालं हलवायला झाली बरं का. हा घ्या. बोल कलावती बोल मी तेच म्हणले आजची आपली कमाई चांगली झाली बाबा. तुला काय त्रास नाही आला तिकडे द्या कुणी नाही अजिबात नाही. मी तुला डबल काय चढतोय हा तू लोकच आहेत तशी हा हा अजिबात कोणाला बोललेलं नाही ना कशाला कोण काय बोलतो. मग घाबरू नकोस अहो सगळी लोक ती प्रेम करणारी आहे ती माझ्यावर. ही होय हे त्यांचं सगळं प्रेम ते आपल्या मग खऱ्यांचं प्रेम करतेस होय? हा अगं तुला देखना पोरगा बघून देईन याचनी मग धरली कशाला या तर नाही का बघ बघ 1 2 तू खुर्ची किती आलो 5 आहेत 5 बघ अहो बाबा हा. आपल्याला तरुण आणि म्हातारे ह्याच्यात कशाला काय करायचं. हा हे तुला कळालंय करण्याचं म्हाताऱ्याचं सारखंच हे तुला कळालंय हा काय बोलतेस कलावती हा अहो बाबा आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपल्या पैशाशी घेणं देणं आहे. अजून 1 तास आपल्या बारीला बाकी आहे तू घाबरू नको बिंदास बोल कोण म्हणणार नाही बंद कर बोल मला कुणी सुद्धा काही बोललं नाही. नाही ना सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यावरती भरभरून आहे. परत एकदा मनाला विचार कर होय केलास ना होय मग तू काय घाबरू नकोस फक्त वरची बाजू समान आहे खालची समान तयार आहे हा घाबरायचं नाही हा. ए तुमचं काय मागायचे बसून काय डोकावताय रे माझा इकडे 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 जवळ इकडं इकडं काय पाहिजे काय तुला इकडे इकडे हा पैसे मी काय मागायचं धरण्याला बोललो नाही बरं का मी तिकडे गेलो तिकडे आलं इकडे गेलो इकडे आलं त्याच्या म्हणजे काय याड लागलं काय ते म्हणताय अर्ध पैसे पाहिजे कसलं तुम्ही जमा केलेले म्हणजे आम्ही जमा केलं त्याला द्यायचोय अर्ध पाहिजे म्हणते तुला काय पाहिजे का नको नको हा का कसं होते इकडे इकडे कलावती हे बघ लोकांच्या नजर असता वाईट होय इथं कुणी तुला काय विचारलेलं नाही ना नाही अजिबात नाही. आपला धंदा चालून ठेवायचा ना होय होय घाबरायचं नाही इथं कोण काय बोललं नसेल हा. तर व्याज नाही माग काहीतरी कुचबुच चालले लक्ष देऊ नको लक्ष देऊ नको आज ते बघ बघितलंच मागे लक्ष देऊ नको ते मागचं काय पिकले बेकार आहे माग लक्ष देऊ नको हे जोडीदार अरे इकडे तुला काय माहित आहे का अरे एक डोंबर आहे का नाही मग बसणं बघतोयस ते तिची पोरगी एवढी सुंदर आहे हा आपण याला करतोस नाही नाही बघ बघ आहे तुला करायचे का मग कशाला विचारायचं तरुण फायदा अहो जोडीदार या डोंबऱ्याची मुलगी एवढी सुंदर आहे आपल्या राजाला शोभण्यासारखी आहे राजा पण आहे चिकन आणि ही बी आहे चिकनी पण हीच पैदा अशी कुठनं झाली काय कळणं झालंय याला कुठं माहिती आहे अरे हे बघ अरे अरे म्हणू नको काय कमी क्वालिटी नाही माझी तुझी तुझ्या लेखा चिंध्या लावून आलायस कुठनं ती पोरगी कसली हात लावू नकोस बघ नुसत्या चिंध्यात हात लाव अरे तुमच्या समाजात हे चिंध्या लावतात का अशा अरे आमचा हे धंदाच असते असा मग पोरगी एवढी सुंदर कुठनं आली हा मग ती माझीच आहे ना तुझीच आहे का मग वाटत नाही माझी पोरगी रुक्मार का तुझी केस कुणीकडं तुझं हे टोपड कुणीकडं चष्मेला काच नाही हा काय फसिदोच बनावर रे काच नाही हाय का का तुटका कुणाचा अंदाज पडलेला मी पण आताच बघितली का माळा कुणाच्या गाठल्यात आहे घुंगरा कुणाच्या बाईला
मागे सर. हे बघ पोरगी एवढी देखणी आहे माझी ती आहे की रे? तुझा ऐकायला मोकळा आहे मी. पण तू मागे गेला कुणा बोल की? अरे हे घुंगरा कुणाचं मार देत आहेस? अरे मोरे, हे तुझ्या बैलाच आहे का काही? हे तुमच्या समाजात हे असंच घालतात सगळी. अरे वर कर बघ. हे बघ तुला जरी या चिंध्या दिसल्या ना चिंध्या आता तू मला चिंध्या ना ए, डोंबरे, ऐक. अरे सहज इकडे गेलो बघ त्या लोकांनी किती पैसे दिले किती बघ कलावती काय केलेत पैसे हे माते तू आम्ही तुला सांगितलं मापायला का हात लावलास अजून टाइम आहे पैसे मापायला ठेव खाली हे बघ किती जमा केलेत बघ हे सगळं पब्लिक आहे ना ते सगळं आमच्या दोघं आहे ना ए दोघं कशाला लगालीच्या कडे जातोय रूपवान पुरीच्या? बाबा इथे माझं सांग त्याला सांग माझं वडील आहे ती. तुमच्या समाजात वडील चिंध्याच बांधतात होय, आमचा व्यवसाय आहे तसा आणि केसा बी सगळ्या वडिलांची तुमच्या असलीच. काहीतरी 2 पैसे मिळवायचे म्हणजे आम्हाला हे करावं वडील लागतं. वडील तुम्हाला एकच आहेत का अनेक आहेत? बघ कसा बोलतोय सांभाळून बोल. अरे हे दिसतंय कसं, तू दिसतेस कशी? दिसण्याचं काय? हे बघ दिसण्यावर जाऊ नको तुला मी आताच काय सांगितलं 2 पावलं फक्त 15 मिनिटं आम्ही फिरलो लोकांनी किती पैसे दिलाय बघ आणि सगळे लोक आमच्या मागणे आहेत तुझ्या मागणं कोण आहे सांग नवं तुमची आता हे म्हातारी तुझी ते मागणं येईल का बघ जाणार इथे मागणं जाणार हा जाणार हे बघ लगेच नाही बघ बदललं हा नाही ए जुडीदार नाही म्हणते आपल्या ओय डोंबरेकडे हा तुझ्या फायद्याची स्कीम आहे. काय आता जेवढे पैसे तू जमा केलेस ना फिरून हो ते तुला फिरायची गरज नाही. मग काय करू तुला सांगतो ते हा आयडिया. सांग हा म्हणजे तकलीफ नको तकलीफ नाही, अजिबात तकलीफ नाही. बसून राजासारखं फक्त कपडे बदलायची, ही होय नंतर रुपया मिळणार नाही. सांग काय केलं पाहिजे सांगतो तसं करणार का? हा सांग ना ही तुझी मुलगी आहे ना? हो नक्की तुझी आहे का? कलावती तुझीच आहे का? माझीच कलावती पैशासाठी दुसऱ्याची आणून दिसशील, मला मार खायला लावशील. हे असं बोलणं मला आवडत नाही तुझीच आहे ना? मग एक काम कर, हा आमचा राजा मोठा करोडपती आहे. तुझा हो मग काय करू त्याला तुझी मुलगी दे. अरे करोडपती राजन त्याला मुलगी माझी डोंबार तुम्ही कशाला करोडपती झाला त्याला कोण पोरी देत नाही अरे पोरी द्यायला त्या पोरगी चांगली आहे म्हणून म्हणतोय. तुझी अवस्था नाही. बघून तू मान्य करणार नाही. अरे मग ते हलकट असेल त्याला पोर कोण देणार का करोडपती असून हट. राजाला शोभणारी मुलगी आहे आणि तू लग्न होईपर्यंत सासरा म्हणून मंडपात यायला नाही तर लग्न मोडणार. मी होय अरे बाबा 4 पैसे मिळवण्यासाठी आम्हाला हे साथ स्वीकार करावा तू लागतो. माझं ऐकून घ्या जरा, ह्याचं ऐकू नको. तो भीक मागायला लावी. तू काहीतरी काम आपण- कर, ऐक की जरा 2 मिनिटं ऐक माझं. तू एक काम कर, जोडीदारांनी मी तुला राजाकडे घेऊन जातो. तुमची पसंती करू. भावकी बोलवतो, पांढऱ्या पाण्याने लोक बोलवतो, काय साखरपुडा असेल तो करतो, पण ह्याला दाखवायचा नाही. तो लग्न मोडणार. असं नाही. अरे याचे केस बघून राजा म्हणजे असा सासरा करू. अरे बाबा 2 पैसे ह्या चिंता मिळवण्यासाठी- करायला पाहिजे तर मग. हा साथ श्रृंगार फक्त आणि फक्त 2 पैसे मिळवण्यासाठी केलेला आहे. ओ डोंबरी तुमच्या पडलं खाली. तुमचं नसते मग कुणाचं असते ते? खालूनच पडते ते. हा अडकला अडकला? अडकला बर पटतंय का तुला मी सांगतोय ते? नाही पडतंय हा. पण ते काय करायचं बाबा काही खोड लागले काय? तू काय म्हणतो माहिती तुम्हाला आहे सोडायचं आणि जायचं राजाकडं. का? आपल्या दोघांचं लग्न होईपर्यंत अक्षिदा टाकल्या की मी राजाला समजूत काढून सांगतो ही अवलाद तुझी सासरा नाही आहे. जमणार नाही जमणार. नाही नाही नाही. नाही जमणार कसं करायचं मग? जमणार नाही हा काही करायचंच नाही. जोडीदार ही पण म्हणते जमणार नाही. अरे लगेच केलं नाही तर करायचा संबंध येतोच कुठं अरे काहीच करायचं नाही आम्हाला बर राजाला बोलवून घेतो, त्याची समस्या काय आहे जरा विचारतो मी. बघ 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 पण आम्हाला जमणार नाही हॅलो महाराज, बोला बोल महाराजांच्या चरणी श्री साष्टांग नमस्कार. आशीर्वाद असो हा ना तर बेटा बेटा म्हणशील. नाही 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 बोला काय म्हणताय काय मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अरे बापरे काय आनंदाची बातमी आहे कधी जिंदगीत तुम्ही पाहिली पण
नसल काय आनंदाची बातमी बर काय सांग कसली बातमी मी आज देणार आहे हा दे ना हॅलो त्याच्या हॅलो बदलात मला काय देणार अरे तुला काय पाहिजे ते बघ अर्ध राज्य ए, व्यवस्थित मागायचं त्याला विचार काय झालंय ते मला माहित नाही. लायकीत राहून मागायचं हा बोला अहो, अशी एक वस्तू आहे हा बोलायचं काम नाही ह्या बसलेल्या जनतेत पण वस्तू तशी नाही बर अशी काय आहे अशी वस्तू आणली बर नाद भरी की काम घुस बर मला अर्ध राज्य दान करावं लागतं अरे काय तुला अर्ध राज्य करायचं आहे तुझ्या तोंडात दात नाही तर तुला काय राज्य करायचं आहे रे मग खालीच की ए! नीट बोल हातात काय बघितलंस का अरे पुढे ये महाराज नीट सांग जोडीदार आहे करंटवाला त्याच्या नादाला लागून अरे किती करंट असू दे बर रंगाचा बेरंग केल्याशिवाय राहणार नाही काय सांगताय हा झोपलाय का काय सगळी ए, टाळवाले! गोपाळ, बोला. काय आनंदाची बातमी आहे ती पहिली महाराज सांगा. आपल्या राज्यात एक डोंबारी आलाय बर आणि त्या डोंबाऱ्याची मुलगी एवढी रूपवान आहे काय म्हणतोस फिर मला दाखव पहिली दाखवावं लागल दाखवायला लागल दाखवायला लागल पहिली दाखव घ्या बघून कुठे आहे पुढे अय, कुठे आहे कुठे आहे अरे कुठे आहे इथं हाय अरे बापरे किती सुंदर थांबा त्याच्यात अजून प्रॉब्लेम नाही ए माग सर माग सर अय अय बारपाल काय झालंय जरा 2 मिनिटं 2 मिनिटं तुला सांगतो तुला हा बघ काय झालंय माहितीये का मी जमिवलं होतं लागते बाबा आम्हाला एखादंच बसवलं तुला किती वेळा सांगितलं ऐका ऐका लायकीत राहायचं लायकीतच आहे. हा महाराज बोल अजून पाहुणे जायचं आहे पाहुणकी ठरवायची बोल खांद्यावर टाकायचं नाही बोल काय झालंय माहितीये का हा जोडीदार आणि मी गेलो होतो बर भाऊकी जमिवली तिची बर पाहुणी पायी जमिवली अबक. पाण्यावली पण होती ते काही काही सांगू नको मला तू एक काम कर काय करून ती आपल्याला ती मुलगी पाहिजे मग कशी आणायची त्या डोंबऱ्याला काय सांगायचं हे तुझं तू सांग तुम्ही दोघं मग त्याला मुलगी आपल्याला काही करून पाहिजे ते बाया केसेच ते त्याला काय म्हणते फणी मग त्या 5 फाण्या पाहिजे तर सासऱ्याची केसच राहिला काय सांगू नको अहो ठरवलंय आम्ही तसं देतो म्हणलो जेवढं सांगतोय तेवढं कर चालव कर आणि तुमच्या अंगात ड्रेस आहे का नाही हा तसला ड्रेस एक पाहिजे त्यांच्या चिंध्याला या ड्रेसच्या ते काही असू दे मला माहित नाही मला ती मुलगी 100% पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे हा. जोडीदार राजाला ती मुलगी पाहिजेच आणि आपण सेवक आहे म्हणून 100% काम केलंच पाहिजे आणि जर ते काम तुम्ही फत्ते केलं ना हा तर तुमच्या मनासारखं तुम्हाला बक्षीस दिलं जाईल ठीक आहे काय तर इथं घेऊन या मी घेऊन जातो बरं ठीक आहे इथं घेऊन येतो ठीक आहे या डोंगराच्या बांबे ती रूपवण मुलगी बर तुमचं जमाल का यांच्या संग अरे तुम्ही बघताय काय उचला उचला तिला उचला 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 लवकर कलावती बाबा काय केलंस बाबा निर्लज्ज चालणार तो राजा वाचवा बाबा काय करावं कलावती काय हा बाबाला करायचं बरं आता त्या बाळ मामाला शब्द देऊन फसलो ग फसलो मी फसलो कलावती नाही कुठल्या तोंडावर त्या बाळा मामाला सांगू
बाळू मामा अर्धा पैसा माझ्या धंद्यातून जमेल तो तुला देणार होतो बाळू मामा, आणि अर्धा पैसा त्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी साठवून त्या माझ्या एकुलत्या एक मुलीचा कलावतीचा मोठ्या थाटामाटात मी विवाह सोहळा पार पडणार होतो तेव्हा बाळू मामा स्वप्नाचा भंग केलास. काय करावं या डोमाऱ्यानं? अरे भिका मागून आम्ही पोटात धरणारी माणसं नाही. बाळू मामा माझा शब्द होता, परंतु माझ्या मुलगीला कलावतीला त्या राजाने पळून नेलेला आहे. तरी देखील जोपर्यंत माझी मुलगी आणून देत नाहीस तोपर्यंत बाळू मामा अन्न नव्हे तर पाणी देखील सेवन करणार नाही. तुझ्या पायरीवरून जोपर्यंत मुलगी आणून देत नाहीस तोपर्यंत उठणार देखील नाही. बिना अन्न पाण्यात तर भरत राहिलो तरी त्या मुलीसाठी देहत्तर एक वेळ तरी या दुःखावे एक वेळ तरी या दुःखावे एक वेळ
हॅलो हॅलो हे पा बाहेर बाहेर या नाही चालू करा महाराज काय घ्या इकडं